झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. जातीय उपवर्गीकरण या ज्वलंत विषयावरून आता समाज पेटून उठला आहे. आपल्या संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात 2 जुलै रोजी संगमनेरमध्ये एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. काय आहे या बैठकीचा मुख्य सूर आणि आशिष शेळके यांनी काय आवाहन केले आहे, पाहुयात या विशेष रिपोर्टमध्ये. संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये आज सामाजिक वातावरण चांगलेच तापले पाहायला मिळाले. निमित्त होते जातीय उपवर्गीकरण विरोधात 2 जुलैला होणाऱ्या भव्य मोर्चाच्या पूर्वतयारीचे. या बैठकीत समाजाच्या भविष्याशी निगडीत असलेल्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की जातीय उपवर्गीकरणाचा हा विषय केवळ राजकारण नसून आपल्या अस्तित्वाचा लढा आहे. आशिष शेळके म्हणाले की मित्रांनो, जातीय उपवर्गीकरण आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य अंधारात ढकलू शकते. संविधानाने दिलेले अधिकार अबाधित राखण्यासाठी आपल्याला आता गाफील राहून चालणार नाही. हा लढा केवळ चर्चेचा नाही, तर तो आपल्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी घेतलेला दृढ संकल्प आहे. 2 जुलैला आपल्याला ताकदीने रस्त्यावर उतरावे लागेल. या बैठकीला संगमनेरच्या पूर्व भागातील पानोडी, पिंपरी लोकी, अजमपूर, खळी, वरवंडी, मालुंजे, डिग्रस आणि अंभोरे यांसारख्या विविध गावांतील युवक, महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या बैठकीदरम्यान अनेकांनी आपली मते मांडली आणि उपवर्गीकरणाचे तांत्रिक व सामाजिक धोके समजून घेतले. संघटित समाजच आपले हक्क मिळवू शकतो, हा संदेश आता गावागावात पोहोचला आहे. 2 जुलैच्या मोर्चासाठी संपूर्ण पूर्व भाग एकवटला असून संविधानिक न्यायासाठी चलो संगमनेरचा नारा देण्यात आला आहे. आता सर्वांचे लक्ष 2 जुलैच्या या ऐतिहासिक मोर्चाकडे लागले आहे. तर हा होता आमचा विशेष रिपोर्ट. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झुंजार न्यूज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्वादिष्ट राईस खीर आता घरच्या घरी. सुरुवात करूया राजहंस दुधापासून. पॅनमध्ये दूध गरम करून छान उकळी आणा. आता कढईत तांदूळ हलक्या आचेवर भाजून घ्या. त्याच कढईत राजहंस तूप घाला. यानंतर काजू आणि बदाम घालून सोनेरी रंग येईपर्यंत रोस्ट करा. भाजलेले ड्रायफ्रुट्स बाजूला काढून ठेवा. आता त्याच कढईत मनुके हलकेसे रोस्ट करा. मग त्यात भाजलेले तांदूळ आणि थोडंसं पाणी घालून तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर उकळलेलं दूध त्यात घाला. सगळं मिश्रण छान एकजीव करा. आवडीनुसार साखर घालून पुन्हा हलक्या हातानं मिक्स करा. आता रोस्ट केलेले काजू, बदाम आणि मनुके घालून खीर मंद आचेवर उकळू द्या. हळूहळू खीरीला रिच आणि क्रीमी टेक्स्चर येऊ लागतं. तयार खीर बाउलमध्ये सर्व्ह करा. वरून ड्रायफ्रुट्स घालून सुंदर गार्निशिंग करा. प्रत्येक चमच्यात गोडवा आणि घरगुती स्वादाची खास मजा. फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करा ही रिच राईस खीर. राजहंस, चवीत परंपरा.